Hello student. In Standard 10 Science 1, Chapter number 1, Gravitation. We'll learn about the various topics regarding to the gravitation. Now there is a last topic, that is gravitational potential energy and the escape velocity. So here in this segment we are learn about the what is gravitational potential. You know, the kinetic energy and potential energy are the two parts of the energy. Kinetic energy is due to the motion, but store energy, potential energy means it is a store energy. So the energy stored in the object because of its position, that's called as a potential energy. The energy relative and increases as we go greater height of the surface. तुम्ही एका हाईट पर्यंत, विशिष्ट हाईट पर्यंत जसं जसं पुढे पुढे जाणार तस तसं म्हणजे तुम्ही जमिनीवरून एखादा दगड जर फेकला किंवा खडा फेकला तर तो त्या अंतराने जमिनीवर पडत राहतो. या पद्धतीने तो जसा जसा तुम्ही अंतराने तो फेकला जाईल तस तसं त्याच्या त्या पद्धतीमध्ये ग्रेटर हाइट्स फ्रॉम द सरफेस द एनर्जी रिलेटिव्ह या अंतरावर सुद्धा अवलंबून आहे. समजा पोटेन्शियल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ द मास ॲट अ हाईट फ्रॉम द ग्राउंड, त्याला आपण mgh या सूत्राने व्यक्त करतो. P लक्षात घ्या कधी पण, P हे mgh. mgh म्हणजे काय तर मास ऑफ द ऑब्जेक्ट मीन्स m म्हणजे मास, g म्हणजे त्याचा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे आणि h म्हणजे हाईट. आता जसं ते हाईट असेल, समजा या जमिनीवर जर सरफेसवर जर एखादा पदार्थ असेल तर अर्थातच त्याची हाईट 0 आहे. मग 0 ची किंमत टाकल्यानंतर mgh या जागी जर आपण 0 ची किंमत टाकली तर याला किंमत राहतच नाही. मग पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती सरफेसवर एवढी नसते. तर ती जसा हाईट त्याला दिलं जाईल त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसून येईल. When h is small compared to the radius of the earth, we can assume the g to be constant. g हा कॉन्स्टंट असतो कोणत्याही पदार्थावर. बट द लार्ज व्हॅल्यू ऑफ द h, त्याची जर h ची व्हॅल्यू आपल्याला जसं वाढत जाईल तसं g ची व्हॅल्यू डिक्रीज होत जाईल विथ द इन्क्रीज इन हाईट. तुम्ही हाईट वाढवत न्याल एखाद्या पदार्थाची जमिनीपासून तर त्याचे ग्रॅव्हिटेशनल जो आहे कॉन्स्टंट हा 0 होत, ॲक्सेलरेशन आपण म्हणतो त्याला, ते कमी कमी होत जातं. फॉर अन ऑब्जेक्ट इनफायनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी इज अ 0. आणि जर त्याच्या एका विशिष्ट कक्षेच्या बाहेर जर तो पदार्थ गेला, बरोबर, त्या कक्षेच्या बाहेर इनफायनाइट डिस्टन्स ऑफ द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी इज अ 0. द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट ॲक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट. तर तो कक्षेच्या बाहेर, म्हणजे आता समजा ही पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या एक विशिष्ट कक्षा असते जी आपल्याला आता जाणून घ्यायची आहे. पुढचाही एस्केप व्हेलॉसिटीला हाच मुद्दा आपल्याला कॉन्सेप्ट लागणार आहे. तर इथे इथपर्यंत एखादा उपग्रह असतो आणि इथं उपग्रह असल्यानंतर किंवा त्याच्या म्हणजे आपण एखादी वस्तू फेकल्यानंतर ती एका सर्टन हाईटपर्यंत राहू शकते. कारण याच्यामध्ये याची अर्थची जी रेडिएशन आहे त्याचा जर विचार पाहता, आपण समजा 10 किलोमीटर अंतरावर विमान चालत असतं तर त्याचा पोटेन्शियल एनर्जी त्याच्या स्टोअर्ड जी आहे त्या हाईटनुसार त्याचा त्या पद्धतीने व्यक्त होत जातं. ते पण निगेटिव्हमध्ये असतं. पण त्याच्या पुढे जर गेलं असेल तर ती काय करते, ते पोटेन्शियल एनर्जी त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट नसल्यामुळे फॉर द ऑब्जेक्ट इनफायनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी इज अ 0 and the earth gravitational force does not act on that object, so it is more appropriate to assume that the value of potential energy to be 0 there. तिथे काय असते, ती पोटेन्शियल एनर्जी 0 आपल्याला आढळून येते. Thus the smaller distance, that is height, the potential energy is less than
0, ती 0 पेक्षा कमी असते, इट इज अ निगेटिव्ह. 0 पेक्षा कमी निगेटिव्ह याचा अर्थ काय झाला, तर तुम्ही संख्या रेषेवर पाहिलं असेल की 0 इकडे निगेटिव्ह साईन असतात आणि इकडे पॉझिटिव्ह साईन असतात. तर 0 पेक्षा कमीचा अर्थ काय, की जसं आपण ते काही अंतरापासून, इथे तर ती जमिनीवर 0च असणार आहे, कारण त्याच्यावर कोणताही हाईट नसल्यामुळे. हाईटची किंमत आपल्याला 0 आपण असं मानलं, त्याचं वजन असेल, त्याचं ग्रॅव्हिटेशन असेल, कारण कोणत्याही याचा जरी असेल तर ती 0ने गुणल्यामुळे आपल्याला याचं उत्तर 0 येणार आहे. तसंच पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी पण आणि जमिनीवर, या दोघा पद्धतीचं इथे व्यक्त केलेलं आहे. वेन अन ऑब्जेक्ट इज अ हाईट h फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, इट्स पोटेन्शियल एनर्जी ती जी आहे ती मायनस जी, म्हणजे gm अपॉन m, हा मायनस साईनने दाखवलं जात असतं, रेडियस आणि ही हाईट. तर ही जी पोटेन्शियल एनर्जी वेन द ऑब्जेक्ट इज ॲट अ हाईट h फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, इट्स पोटेन्शियल एनर्जी, या सूत्राने ती व्यक्त होत असते, लक्षात घ्या. आणि हे सूत्र जे आहे त्याच्यामध्ये मास म्हणजे आणि रेडियस ऑफ द अर्थचं आहे. हे जो रेडियस ऑफ द अर्थ आणि मास म्हणजे पृथ्वीचं वजन आणि रेडियस, त्या पद्धतीने ते व्यक्त केलं जातं. आणि ग्रॅव्हिटेशनल हा कॉन्स्टंट आहे आणि मास या वस्तूचं जो पदार्थ असेल त्याचं वजन, h म्हणजे त्याची हाईट जमिनीपासूनची. तर ही त्या पद्धतीने याला पोटेन्शियल एनर्जीचा हा भाग आपण समजू शकतो. सोपं आणि साधं लक्षात घ्या की पोटेन्शियल एनर्जी म्हणजे त्या पदार्थामध्ये स्टोर्ड असलेली एनर्जी, ती जसजशी वर नेऊ तसं त्याचं एक विशिष्ट हाईटपर्यंत ती निगेटिव्ह जी दाखवत असल्यामुळे ती आपल्याला जात असते आणि एक सर्टन हाईट लिमिट क्रॉस झाल्यानंतर ती तिथे 0 येत असते. हे मुद्दे याच्यामध्ये आहेत. आता एस्केप व्हेलॉसिटी सुद्धा याच्याशीच रिलेटेड आहे. एस्केप व्हेलॉसिटीचा अर्थ काय होतो, तर एस्केप म्हणजे, तुम्ही सिंपल आणि साधं याच चक्रावरून मी आता तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही एखादा पदार्थ हा जरा काही फेकला, तो तेवढ्याच वेगाने खाली येतो. आणखी थोड्या अंतरावर फेकला, आता इथे जे पोटेन्शियल एनर्जी जिथे 0 येणार आहे तिथपर्यंत, किंवा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स या रेषेपर्यंत आहे, पृथ्वीचा हा भाग आहे. दिस इज द लेवल ऑफ द अर्थ अँड दिस इज द आउट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट हिअर. इथे कोणत्याही ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ॲक्ट होतो. इथे गेल्यानंतर तो त्या वेगाने वेलॉसिटीने परत येणार, तुम्ही ज्या वेलॉसिटीने पाठवला असेल तो. नंतर इथे गेल्यानंतर तो पण त्याच वेलॉसिटीने परत येऊ शकतो. पण आता पदार्थ जर इथं याच्यावर गेला, या वेलॉसिटीच्या म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर जेव्हा गेला, तेव्हा तो परत येत नाही. याचा अर्थ तो इथे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यातून त्याची एस्केप झालेली आहे, त्याची सुटका झालेली आहे. म्हणजेच म्हणून त्याला म्हटलं जातं, त्याला तो वेग नसल्यामुळे तो पदार्थ खाली येत नाही, पण तो त्या पृथ्वीच्या कक्षेतून तो बाहेर पडतो. आणि ह्याच एस्केप व्हेलॉसिटीचा वापर करून आपल्याला उपग्रह हे सोडण्यात येत असतात. मग ही एनर्जी कशी मिळते, हे कसं करायचं असतं, की एस्केप व्हेलॉसिटीचा हा जो प्रकार आहे हा उपग्रह सोडण्यासाठी उपयोगात येत असतो. आणि या तत्वाचा वापर करूनच आपण एखादा पदार्थ हा एस्केप करायला शक्य आहे. या ग्रॅव्हिटेशनलच्या आतमध्ये कोणताही पदार्थ, म्हणजे विमान जरी कोसळलं ते खाली येणार, कारण विमान इतक्या हाईटपर्यंत जातच नाही. मात्र उपग्रह तुम्हाला तिथं ठेवायचा असेल, त्याच्या आत जर राहून गेला, या ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर गेला, आता तुम्ही मंगलयान वगैरे जे आहे ते त्याची एस्केप व्हेलॉसिटीच्या अभोवती क्रॉस केली पाहिजे, म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बाहेर क्रॉस केली पाहिजे, तरच तो उपग्रह स्थिर राहू शकतो किंवा तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या तत्वामधून तो बाहेर पडणार. ठीक आहे, तर हा मुद्दा आपण याच्यामध्ये समजला असेल तर आपण पुढे जाऊया. आता मी त्यातले मुद्दे तुम्हाला समजून सांगतो. द व्हेलॉसिटी डिक्रीजेस. आता हे पहा, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड इक्वेशन इन द मोशन, इट इज मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन द इनिशियल व्हेलॉसिटी. त्याच्या अंतर्गत व्हेलॉसिटीनुसार आपल्याला तिसऱ्या सूत्रानुसार v² u² प्लस ट्वाइस as मीन्स द वेलॉसिटी, द फायनल वेलॉसिटी ऑफ द बॉल. त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे
की आपण एखादा बॉल अपवर्ड थ्रो केला तर तो त्याच ग्रॅव्हिटेशनने डिक्रीज बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ. आणि व्हेलॉसिटी बिकम 0 आफ्टर द रिचिंग द सर्टन हाईट, कारण तो एका विशिष्ट अंतरावर पोहोचल्यानंतर त्याची तिथे व्हेलॉसिटी 0 होते, हे त्यांना म्हणायचं आहे. आणि ॲसेलरेशन हा जी, कारण तो विरुद्ध दिशेला वर्क करत असतो म्हणून तो जी ऑपोजिटमध्ये असतो. आणि इथे आपण u² प्लस ट्वाईस इंटू मायनस जी एस त्या किमतीमध्ये आपण टाकला. एच्या जागी आपण मायनस जी केला आणि आपल्याला जो हाईट ऑफ द बॉल एस अँड द मॅक्झिमम हाईट ऑफ द बॉल, तर ह्या सूत्रावरूनच आपल्याला आता एसची किंमत काढायची म्हटली तर आपल्याला u² हा या बाजूला गेला, तो मायनस झाला, तो गेल्यानंतर 2 जो आहे तो 2 आणि जी तो सुद्धा आपल्याला रेसिप्रोकलमध्ये आपल्याला मिळालेला आहे. तर ही एस म्हणजे त्याचा जो सर्टन आपण व्हेलॉसिटीच्या म्हटला त्याचं डिस्टन्सचा, तर ते आपण काढू शकतो. थस द हायर इन व्हेलॉसिटी u, द लार्जर इज द हाईट रिच्ड बाय द बॉल. त्याची व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी u ही जर 0 असेल, हायर, द लार्जर is the height reached by the ball. The reason for this is that the higher the initial velocity, the ball will oppose the gravity of the earth more and larger will the height to which it can reach. जे मी आताच म्हटलं की उपग्रहांना आपल्या कक्षेच्या बाहेर पाठवायचं असेल तर त्यांना हाय लेवलची ऊर्जा ही द्यावी लागेल आणि ती दिल्यानंतर त्याचा जो फोर्स असेल तो अप्लाय होईल आणि तरच तो त्या ग्रॅव्हिटेशनच्या अपोज करू शकेल. दॅट इज बॉल विल अपोज द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ मोर अँड लार्जर विल बी द हाईट विच इट कॅन रीच. म्हणून दॅट रिझन इनिशियल व्हेलॉसिटी ही अत्यंत महत्त्वाची आहे. तोच भाग आपण पाहत होतो. इनिशियल व्हेलॉसिटी हा मोठ्या प्रमाणात तिथे द्यायला लागेल. त्याच मुद्द्याला आपण जर विचार केला तर इथे पुस्तकात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अन ऑब्जेक्ट गोईंग, इथे एस्केप व्हेलॉसिटीची व्याख्या दिलेली आहे. व्याख्या मीन्स त्याने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल, इट विल रीच लार्जर अँड लार्जर हाइट्स above a particular value of initial velocity of the ball. The ball is able to overcome downward pull by the earth, can escape the earth forever, and will not fall back on the earth. This velocity is called as a escape velocity. आपण चेंडूचं उदाहरण आत्ताच पाहिलं. त्या उदाहरणामध्ये तो जो मुद्दा होता की एका सर्टन लेवलपर्यंत तो चेंडू आपण जर एका इनिशियल व्हेलॉसिटीने, एका फोर्सफुल्लीने आपण जर तो फेकला तर तो एका ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या कक्षेच्या बाहेर जर गेला तर तो एस्केप होऊ शकतो. वी कॅन डिटरमाइन द व्हॅल्यू बाय युझिंग द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आपण आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन वापरून इथे आपण सोडून बघूया की तो कशा पद्धतीने आपल्याला होऊ शकतो. द ऑब्जेक्ट गोईंग अपवर्ड व्हर्टिकली डाउनवर्ड ऑफ द अर्थ, ऑफ द surface of the earth, having an initial velocity equal to the escape velocity, escapes the gravitational force of the earth. The force of the gravity, being the inversely proportional to the square of its distance, become 0 the infinite distance from the earth. This means that the object to be free from the gravity of the earth, it has reached infinite distance from the earth. That is, object will comes to rest at infinite distance and will stay there. तर याचा अर्थ तो तिथे स्थिर राहू शकतो. त्याला तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने इनिशियल फोर्सने जर त्याला अप्लाय करून त्याला त्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर काढलं तर तो तिथे स्थिर राहू शकतो. हा तो मुद्दा आहे आणि हाच आपल्याला आता सूत्राने समजून घ्यायचा आहे. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, फॉर अन ऑब्जेक्ट, एक मास विशिष्ट ऑब्जेक्ट घेतला आणि त्याचा जर आपल्याला एका पृथ्वीवरच्या सरफेसचं आणि इन्फायनाईट डिस्टन्सचं या दोघांची आपल्याला तुलना करायची कायनेटिक ऊर्जेची, आणि ती आपल्याला तुलना करून बघायची. ए आणि बी अधिक सी आपल्याला जी मिळणार आहे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, या दोन प्रकारच्या ऊर्जा असतात. तर एका पदार्थाचा पृथ्वीवर असताना त्याचा मास जी आहे ती एस्केपचा जो स्क्वेअर या पद्धतीने तो तिथे दिलेला आहे, आणि पोटेन्शियल एनर्जी तर ही जी एम मायनसमध्ये दिलेला आहे, जी एम एम अपॉन आर. त्याचा जो टोटल जो आहे
आपल्याला जी एनर्जी मिळाली ती कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी या पद्धतीने आपल्याला मिळाली 1/2 mv² एस्केप मायनस ग्रॅव्हिटी, जो आपण आधीच पाहिला की पोटेन्शियल एनर्जीचा याच्यातला आहे. तर या दोघांचं टोटल जर पाहिली तर त्या पृथ्वीवर असताना त्याचं जे वजन आहे किंवा त्याचं जे एनर्जी आहे ती इतकी आहे. आता इन्फायनाईट डिस्टन्सवर जाताना त्याची एनर्जी कशी असेल? कायनेटिक एनर्जीमध्ये व्हीची किंमत आपण पाहिलं की त्याचा वेलॉसिटीज आपण विशिष्ट याच्यापर्यंत वापरतो. 0 किंमत आला, शून्याचं तर उत्तर आलं 0. पोटेन्शियल एनर्जी ही इन्फायनाईटमध्ये असते. जी मायनस जी मास अर्थचा आणि त्या पदार्थाचा मास आहे आणि इन्फायनाईट अंतर ते काय होतं, ज्यावेळेस इन्फायनाईट डिस्टन्सवर तो पदार्थ तुम्ही टाकला जातो तेव्हा त्याचं इन्फिनिटी असते, ते कोणतेही माप नाही आणि तिथे आपल्याला उत्तर जे मिळेल ते 0. का? हे 0 आल्यामुळे 0ने भागल्यामुळे आपल्याला त्याचं उत्तर 0 आलेलं आहे आणि याची दोघांची बेरीज केली तर आपल्याला 0. आता यांची तुलना करून पाहू आपण. याला E1 आणि E2 असं नाव दिलेलं आहे. E1 आणि E2 यांची तुलना केल्यास ही या पद्धतीने 0 मध्ये आपल्याला दिसून येते. हे बघा, हे आधीचं सूत्र आणि याचं 0 यांची तिथे तुलना केलेली आहे. आता v² ची किंमत काढूया आपण की आपल्याला किती त्याच्या इनिशियल एनर्जी आपल्याला द्यावी लागणार आहे हे शोधायचं आहे आपल्याला या सूत्रामधून. तर आपल्याला याचा हे इकडे व्यस्त म्हणून आले तर इथे 2 अंश आला, हा मास आला आणि मग या पद्धतीने आपल्याला ही किंमत इथे मिळालेली आहे. आता हा जो GM आहे याला स्क्वेअर रूटमध्ये आपण, कारण याचा स्क्वेअर आहे तर तो स्क्वेअर रूटमध्ये जाईल. स्क्वेअर रूटमध्ये गेल्यानंतर त्याला R/R ने आपण त्याला डिवाइड केलं. R/R ने डिवाइड केल्यामुळे आपल्याला ही जी किंमत मिळाली R² ही Gच्या एवढी आहे. मग 2GR मध्ये आपल्याला 9.8 G ची किंमत, 6 जो आपल्याला रेडियस त्याचा जो अर्थ दिला आहे त्याला गुणिले 10⁶ या पद्धतीने. तर इथे आपल्याला त्याची ती किंमत जी आहे ती मिळाल्यामुळे आपल्याला त्याचं उत्तर ही अशा पद्धतीने मिळत जातं 112 गुणिले 10⁻² आणि मग किलोमीटरमध्ये जर आपण विचार केला तर 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढा वेग हा असायला पाहिजे. एका सेकंदामध्ये तुम्ही जेव्हा एखादा उपग्रह आहे तो इतक्या मोठ्या वेगाने जर पाठवाल तरच तो तिथे स्थिर होऊ शकेल, ग्रॅव्हिटीच्या बाहेर जाऊ शकेल, हा त्याचा अर्थ आहे. ही त्याला लागणारी एनर्जी आहे आणि हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशनच्या द्वारे हे व्यक्त केलेलं सूत्र आहे. The spacecraft which are sent to the moon or the other planet have their initial velocity larger than the escape velocity so that they can overcome the earth. Gravitational attraction can travel to the object. याच्यावर प्रश्न विचारला तर तुम्हाला तो सांगता आला पाहिजे. आपण याच संदर्भातलं उदाहरण आपण बघूया. द कॅल्क्युलेट द एस्केप वेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द मून गिव्हन द मास अँड द रेडियस ऑफ द मून इज टू बी 7.34 × 10⁻22 किलोग्रॅम अँड 1.74 × 10⁶ मीटर रिस्पेक्टिवली. त्याची रेडियस आणि मास दिलेलं आहे. हे मास आहे आणि हे रेडियस दिले म्हणून हे मीटरमध्ये हे किलोग्रॅममध्ये. तर जी दिलेला आहे आपल्याला जो आपण 6.7 × 10⁻, हा ग्रॅव्हिटेशनल आपण न्यूटन मीटर स्क्वेअर बाय द किलोग्राम स्क्वेअर. मास ऑफ द मून त्यांनी दिलेलं आहे, रेडियस ऑफ द मून दिलेलं आहे आणि आपल्याला एस्केप व्हेलॉसिटीचं ह्या सूत्राचा वापर करून आपल्याला लक्षात घ्या. एस्केप व्हेलॉसिटीचं सूत्र हे पाठ करून ठेवा. परीक्षेला तुम्हाला यावर जर 2 मार्काला उदाहरण आलं तर तुम्हाला त्याच्यात किंमत भरता आली पाहिजे. तर आता जी एस्केप व्हेलॉसिटी आहे, प्रश्न काय विचारला, कॅल्क्युलेट द एस्केप व्हेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द मून. मूनवरील जो एस्केप व्हेलॉसिटी शोधून काढायची आहे. एखाद्या पदार्थाविषयी जी आपण आत्ता याच्यात किंमत आपण पाहिलं तर ती बघा इथे साधारण एस्केप व्हेलॉसिटी ह्या किमती भरल्यानंतर आपल्याला मिळालेली आहे. ही अंदाजे किमती आहेत पण आपल्याला पृथ्वीचं मूनचं हे लक्षात ठेवायला हरकत नाही. तर ह्यांची किंमत सोडवल्यानंतर वर्गमुळातून आपल्याला उत्तर जे मिळेल ते 2.37. एस्केप व्हेलॉसिटी ऑन द मून इज 2.37 किलोमीटर पर सेकंद आहे. ही पृथ्वीवरची आहे आणि अंदाजे ही एक उदाहरणाच्या माध्यमाने आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे. द वेटलेसनेस ऑफ द स्पेस. तर याच्यात पण आपण हा मुद्दा बघा की एखाद्या स्पेसक्राफ्टमधून एखादी वस्तू फेकल्यानंतर ती अवकाशात तरंगत राहू शकते.
यामुळेच स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा वाढलेला आहे. तो ग्रॅव्हिटेशनच्या कक्षेत येत नाही, याच्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे. तो जर येत नाही, बिकॉज थस द ट्रॅव्हलर रिलीज अन ऑब्जेक्ट फ्रॉम हर हँड, इट विल रिमेन स्टेशनरी विथ द रिस्पेक्ट टू हर अँड विल अपियर टू बी वेटलेस. आता तो त्याच्या हातातून एखादी वस्तू सुटली तर ती स्थिर राहू शकते, ती त्याला तो वाटेल तेव्हा ती घेऊ शकतो. बरोबर. याचा अर्थ तिथे याच तत्वाचा वापर आपल्याला लक्षात येईल. तिथे काय होतं, द हाईट ऑफ द सर्फेस ऑफ द अर्थ, द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट झिरो, द स्पेस स्टेशन, द व्हॅल्यू ऑफ जी ओनली 11%.